मैत्रिणींनो, ऊसाला पाणी चालू आहे बघा. तिकडं लिहून लागायला लागले म्हणून सावलीला येऊन बसली. डोकं पण दुखतंय लय आज, आणि कोपराला कडी पण लागली. ती कडी पण लय, ती हा कोपर पण लय दुखायला लागलाय. नारळाखाली बसावं तरी पण भीती वाटते. येऊन बसली, एखादा नारळ जर पडला तर जीवच जायचा आहे. हे बघा, अशी नारळाखाली येऊन बसली पण भीती वाटायला लागली. जरा इकडं काय नारळ नाही दिसत ह्या नारळाला. बघा असं सगळं ताटवाचं आहे नारळाचा, त्याच्यामुळं बसायची पण भीती वाटते. कधी फाटा पडेल, कधी नारळ पडेल, काय सांगता येणार नाही. थोडंसं पलीकडं बसते, इकडं अलीकडंच बसते थोडंसं. बघा कसं वारं सुटलं. वारं सुटलं की नारळ फाटा पडायची भीती आहे. जरा थोडंसं अलीकडं बसली, पण काय सांगता येत नाही, लय लांब लांब नारळ उडून जातात. तर बघा असं मी पाणी धरत बसले. आज काय बायका नाही, कोण नाही. महाशिवरात्र झाली, लोकांचे पाहुणेही आलेले असतात, ते जातात. त्याच्यामुळं आज पण बायकांनी सुट्टी घेतल्या. त्या कोण बैठकीला जाते मंगळवार. तर चला धरते मी पाणी. 1 वाजता जायचं जेवण करायला.